बातमीपत्राच्या सुरुवातीला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली बातमी। राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे। हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे। तर या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत 2 ते 3 महिन्यात निर्णय होऊ शकतो। शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेला 6 महिन्यांचा कालावधी झाला असून 5 सदस्यीय पीठानं या याचिकांवर सुनावणी घेतली तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे। तर राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे आज तरी निर्णय येतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तसंच सुनावणी ही 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवली जाणार का या संदर्भात देखील आज निर्णय होऊ शकतो। घटनापीठापुढे सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सत्ता संघर्षावरील सुनावणीमध्ये आतापर्यंत नेमकं काय झालंय आपण पाहूया। 25 ऑगस्टला घटनापीठात ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून दावे करण्यात आले। त्यानंतर 6 सप्टेंबरला संबंधित सर्व प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला। 27 सप्टेंबरला उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला। त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली। धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगात त्यांनी याचिका केली। 7 ऑक्टोबरला चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्र दोन्ही पक्षाकडून सुपूर्द करण्यात आली। 8 ऑक्टोबरला दोन्ही पक्षांना शिवसेनेचं नाव निवडणूक चिन्ह न वापरण्याचा निवडणूक आयोगाने आदेश दिला। त्यानंतर 11 ऑक्टोबरला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्यात आलं। 9 डिसेंबरला ठाकरेंच्या पक्षाकडून 20 लाख सदस्यांचं प्रतिज्ञापत्र तर शिंदेंच्या पक्षाकडून 10.3 लाख सदस्यांचे फॉर्म आणि 1.8 लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली। 11 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांचा पुन्हा एकदा युक्तिवाद झाला। त्यानंतर 10 जानेवारीला 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार असा निर्णय देण्यात आला। त्यामुळे आज पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी, आज तरी निर्णय येणार का? प्रजता जर बघितलं तर आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि खास करून बाळासाहेबांची शिवसेना असो किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या संदर्भातलं भवितव्य निश्चित करणारी आहे। आपण जर या संदर्भातलं माहिती घेतली तर आपल्याला माहिती असेल 20 जून 2022 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर 2023 अजून आलेलं आहे। आतापर्यंत 8 महिने झाले पण अजूनही या संदर्भात एकही निर्णय अजून आलेला नाहीये आणि फक्त बेंच बदलत गेलं आणि त्यामुळे आज काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। जर 7 सदस्यीय खंडपीठाकडे हे जर सुनावणी वर्ग करण्यात आली तर पुन्हा एकदा नवीन बेंच स्थापन होईल। नवीन बेंच स्थापन झाल्यानंतर त्यांना तारीख मिळेल आणि त्यानंतर मग सुनावणी संदर्भात निर्णय होऊ शकतो। कारण की ज्या पद्धतीनं यामध्ये नवाब रबी याचा उल्लेख करण्यात आला या संपूर्ण प्रकरणामध्ये जे अरुणाचलच्या संदर्भातली ती प्रकरण होतं त्यामध्ये एक त्या सुप्रीम कोर्टाने एक निश्चित त्याला आराखडा निश्चित आणि एक आकृतीबंध निश्चित करून दिलेला आहे। त्या आकृतीबंधाच्या आधारावर विधानसभा अध्यक्षा संदर्भातले ते निर्णय होते। ती केस आणि महाराष्ट्राची जी केस आहे जी खास करून महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे 16 आमदारांच्या अपात्रतेची ती दोन्ही केस वेगवेगळे आहेत। त्यामुळे या संदर्भात वेगळ्या पद्धतीने सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे। आणि सोबतच जर बघितलं तर पीठासीन अधिकाऱ्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार नाही अशा प्रकारची ही मागणी आणि यावरतीच 5 सदस्यीय खंडपीठाला निर्णय घ्यायचा आहे। आणि जर सदस्यीय खंडपीठाकडे आज जर हे संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात आलं तर पुन्हा एक प्रक्रिया सुरू होईल। पण चर्चा अशी आहे की एकीकडे ठाकरे गटाचा दावा आहे की आज निश्चितपणे 5 सदस्यीय खंडपीठ सुनावणी सुरू करेल, आगामी सलग काही दिवस सुनावणी घेईल आणि त्यानंतर निश्चितपणे निर्णय देईल। कारण की त्यांनी मागणी केलेली आहे की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय द्यावा। कारण की एक जे सरकार आहे राज्यामध्ये त्यामध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे पुढे आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खुलासा की राज्यपालाला पत्र देखील जे देण्यात आलं होतं सरकार स्थापनेकरता कुठल्याही प्रकारची निमंत्रण देखील देण्यात आलं नाही अशी माहिती अधिकारात पुढे आलेला आहे। असा दावा ठाकरे गटाच्या वतीने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दावे प्रतिदावे तर होतील। त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी, सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील आज एक महत्त्वाचा दिवस। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमका निर्णय काय होतो, निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद या